तुम्ही कधी असा विचार केलाय का? जीवन इतकं कठीण का होत चाललंय? नोकऱ्या कमी होतायत, महागाई वाढते, रुपया घसरतोय आणि शेतकरी अजूनही संघर्षात आहे. जगातील तणाव वाढतोय आणि त्रास मान आपल्यालाच होतोय. चला समजून घेऊया सगळं आणि अशा कॉन्टेंटसाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आपण सतत ऐकतो नाही का की भारताची अर्थव्यवस्था जगात सगळ्यात वेगाने वाढतेय. पण मग अनेक कुटुंबांना महिन्याचा खर्च भागवणे इतकं जड का जाते? हाच तो ग्रेट इंडियन पॅराडॉक्स आहे. चला आज जरा सोप्या भाषेत यामागची कारणं समजून घेऊया. सुरुवात करूया या 2 आकड्यांपासून. हे आकडे ना भारताच्या अर्थव्यवस्थेची 2 पूर्णपणे वेगळी चित्र दाखवतात. एका बाजूला जीडीपी वाढीचा 7.4% मोठा अंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूला कौटुंबिक कर्ज जीडीपीच्या तब्बल 41% पोचले. मग प्रश्न हाच आहे की जर अर्थव्यवस्था खरंच एवढी चांगली कामगिरी करत असेल तर मग सामान्य माणसाचं जगणं दिवसेंदिवस अवघड का होतंय? आज आपण याच कोड्याचं उत्तर शोधणार आहोत. परदेशातल्या घडामोडींचा थेट आपल्या घराच्या बजेटवर कसा परिणाम होतो हे समजून घ्यायचंय. आणि हा दबाव समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी हजारो मैल दूर पश्चिम आशियात सुरू असलेल्या एका संघर्षाकडे बघावं लागेल. झालं असं की मार्च 2026 मध्ये होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली. आता हा जगातला एक महत्त्वाचा ऊर्जा मार्ग आहे आणि या एका घटनेमुळे एक अशी साखळी सुरू झाली की ज्याच्या थेट टप्प्यात आला तो भारत. कारण आपण ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहोत. हे आकडे बघा म्हणजे आपल्याला कळेल की आपण किती परावलंबी आहोत. देशात लागणारं 85% कच्चं तेल आणि तब्बल 91% LPG आपण बाहेरून विकत घेतो. याचा सरळ सरळ अर्थ काय? जगात कुठेही काहीही झालं की त्याचा थेट फटका आपल्याला बसतो. आणि त्यामुळे आपल्याला दुहेरी फटका बसला. एकतर आपल्याला तेलासाठी जास्त पैसे द्यावे लागले आणि दुसरा म्हणजे ते तेल विकत घेण्यासाठी आपल्या रुपयाची किंमतही कमी झाली, म्हणजे दुहेरी नुकसान. ठीक आहे, तर आता बघूया की या जागतिक घडामोडींचा परिणाम थेट आपल्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटवर कसा होतो. एका आर्थिक तज्ज्ञाने हे अगदी अचूक शब्दात मांडलंय. त्यांचं म्हणणं आहे की अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती वरून दिसते त्यापेक्षा खूपच नाजूक आहे, जणू काही वाळूच्या पायावर बांधलेल्या घरासारखी. खरा मुद्दा इथे आहे सरकारी आकडे आणि आपलं वास्तव यात खूप मोठी तफावत आहे. म्हणजे बघा, कागदावर महागाई फक्त 2.5% दिसते, पण प्रत्यक्षात आपल्या खिशाला जी झळ बसतीये ती जवळपास 9% आहे. आणि यालाच काही जण म्हणतात कठोर गणित. म्हणजे जरी एकूण महागाई कमी दिसत असली तरी आरोग्यसेवेसारखा जीवनावश्यक खर्च तब्बल 14% वाढतोय. आणि इथेच तर खरी समस्या दडली आहे. लोकांचे पगार जेमतेम वाढतायत, पण शिक्षण आणि आरोग्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा खर्च मात्र प्रचंड वेगाने वाढतोय. ही दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता आपण वळूया कृषी क्षेत्राकडे, जिथे लाखो शेतकरी एका दुहेरी संकटात सापडले आहेत. एकाच वेळी निसर्ग आणि व्यवस्था या दोन्हींशी ते लढत आहेत. एका बाजूला आहे लहरी हवामान जे कधीही दगा देतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली व्यवस्था जी त्यांना वेळेवर मदत पोचवण्यात अपयशी ठरते. 86% हा आकडा आहे आपल्या देशातल्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा. विचार करा, देशातील 86% शेतकरी. आणि निसर्गाचा लहरीपणा असो किंवा व्यवस्थेची उदासीनता, या दोन्हींचा सगळ्यात जास्त फटका याच शेतकऱ्यांना बसतो. म्हणजे बघा, बदलत्या हवामानाला तोंड देऊ शकेल असं बियाणं, आधुनिक यंत्रसामग्री किंवा अगदी हवामानाची वेळेवर माहिती ह्या गोष्टीच त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे ते या बदलत्या परिस्थितीसमोर पूर्णपणे हतबल झाले आहेत. आता येऊयात तरुण पिढीकडे, जे शिकून सवरून नोकरीच्या बाजारात उतरत आहेत. त्यांच्यासाठी शिक्षण आणि रोजगार यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे. सरकारी आकडे सांगतायत की बेरोजगारी कमी होतीये, फक्त 3.2% आहे. पण ज्यांच्या हातात पदवी आहे त्यांचं वास्तव मात्र खूप वेगळं आहे. पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर आहे तब्बल 29.1%. केवढा मोठा फरक आहे बघा. याचं कारण म्हणजे तंत्रज्ञान आणि बदललेली अर्थव्यवस्था. चांगल्या पगाराच्या स्थिर नोकऱ्या कमी झाल्यात, त्यामुळे अनेकांना नाईलाजाने असुरक्षित कंत्राटी काम स्वीकारावं लागतंय. 80 लाख दरवर्षी इतके नवीन पदवीधर या आधीच संकुचित झालेल्या नोकरीच्या बाजारात येतायत. विचार करा, काय परिस्थिती असेल.
तर हे सगळे मुद्दे जोडल्यानंतर आपण पुन्हा आपल्या पहिल्या प्रश्नावर येतो. पश्चिम आशियातलं युद्ध असो, आपल्याकडचा बेभरवशाचा पाऊस असो किंवा बदललेलं नोकरीचं मार्केट, हे सगळे धागेदोरे एकत्र येऊन एकाच गोष्टीकडे बोट दाखवत आहेत: आर्थिक दबाव. राष्ट्रीय वाढीचा फायदा सामान्य माणसापर्यंत पोचतच नाहीये. आणि हेच आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं की जर देशाची आर्थिक वाढ सर्वसामान्य माणसाचं कुटुंब मजबूत करत नसेल तर मग ही वाढ नेमकी कोणासाठी आहे आणि ती कोणत्या पायावर उभी आहे यावर विचार करण्याची आज गरज आहे. तुम्हाला असे व्हिडिओ आणि विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओ आपल्या प्रियजनासोबत शेअर करा आणि लवंग्याला नक्की सबस्क्राईब करा.